ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वक्तृत्व कला व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन। डॉक्टर SD गोरल। वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा परस्पर संबंध असून उत्तम संभाषण कौशल्य ही आजच्या युगाची मोठी गरज आहे। व्यक्तिमत्व समृद्ध करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वक्तृत्व कला, चौफेर वाचन, व्यासंग आणि आत्मविश्वास यांच्या बळावर विद्यार्थी आयुष्यात मोठे यश मिळवू शकतात, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर SD गोरल यांनी केलं। रभा माडखोलकर महाविद्यालयात स्वर्गीय माडखोलकर सरांच्या 100व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन करताना ते बोलत होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक SV कुलकर्णी यांनी केलं, तर सूत्रसंचालन AD कांबळे यांनी केलं। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर SN पाटील, डॉक्टर RA कमलाकर, डॉक्टर RK तेलकोटे, डॉक्टर NK पाटील, डॉक्टर GY कांबळे तसेच प्राध्यापक LN गायकवाड यांनी विशेष सहकार्य केलं। 5, 4, 3 व 1000ची 2 अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती। स्पर्धेत अमृता सरगर, जोया मुल्ला, ऋतुजा कानडे, क्रांती पाटील आणि संगीता यमकर यांनी यश संपादन केलं। परीक्षक म्हणून डॉक्टर RA घोरपडे, KD बोरवेलकर आणि VA पाटील यांनी काम पाहिलं। कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे।